गावाच्या टोकाला वडाच्या झाडाजवळ छोटंसं घर. त्या घरात विलास आणि त्यांचा लहान भाऊ सचिन. आई-वडिलांचं छत्र लहानपणीच गेलं होतं. त्यामुळे विलासला वयापेक्षा जास्त गंभीर व्हावं लागलं. सचिन अजूनही गावातल्या कॉलेजात शिकत होता. हुशार, अभ्यासू, पण अजून लहान म्हणून जबाबदाऱ्या विलासच्या खांद्यावरच होत्या. विलास मात्र शहरात जाऊन काम करायचा. कधी बांधकामावर, कधी गाड्यांच्या गॅरेजमध्ये. पैशाचा प्रत्येक थेंब वाचून तो गावात सचिनकडे पाठवायचा, जेणेकरून त्याचं शिक्षण थांबू नये. गावात लोक म्हणायचे, "अरे विलास, आयुष्य केवळ भावासाठी नाही रे, तुझं स्वतःचं जगणंही आहे. आता 35 वर्षे झालीस, संसार सुरू कर." विलास मात्र हसत उत्तर द्यायचा, "माझा संसार सचिन आहे. तो उभा राहिला की मग बाकीचं बघू." पण काळ पुढे सरकत होता. अखेर सचिन आणि काही मंडळींनी ठाम आग्रह केला आणि विलास लग्नासाठी तयार झाला. लग्नाचा दिवस गावासाठीच एक उत्सव ठरला. वऱ्हाड आलं, ढोल ताशाचा गजर झाला. जेव्हा वधूने पाय ठेवला तेव्हा सगळ्या गावकऱ्यांचे डोळे विस्फारले. इतकी सुंदर, मादक तरुण बायको विलासला मिळेल यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता. तिचं कोवळं वय, मखमली रूप, डोळ्यातलं तरुणतेज गावकरी थक्क झाले. विलासने तिला पहिल्यांदाच मंगळसूत्र घालताना तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणी त्याला वाटलं की आयुष्यभराची सारी पोकळी भरून निघाली आहे. तिच्या मावश्या हास्याने त्याच्या थकलेल्या कष्टमय जीवनाला नवी झळाळी दिली. लग्नानंतर काही दिवस घरात वेगळीच गोडी होती. विलास शहरातला थकवा विसरून गावी आल्यावर तिचा हास्यात हरवून जायचा. सकाळी अंगणात ती पाणी भरायला जाताना तिच्या ओल्या केसावरून टिपकत पाणी त्याच्या मनालाच भिजवत असे. स्वयंपाक करताना उगीचच लाजून नजर खाली करताना किंवा सचिनशी हसत खेळत बोलताना विलास तिच्यात गुंतून जात असे. सचिन अजून शिकत होता, पण त्यालाही जाणवत होतं की भावाच्या आयुष्यात खरी ऊब आता आली आहे. पण संसार फक्त स्वप्नांनी चालत नाही. काही दिवस गेले आणि विलासला परत शहरात कामाला जावं लागलं. घर खर्च, सचिनचं शिक्षण आणि नवा संसार सगळं उचलण्यासाठी पैसे गरजेचे होते. निघतानाच्या रात्री विलास बराच वेळ शांत होता. पत्नी जवळ आली आणि हलक्या आवाजात विचारलं, "काय झालं, एवढं गप्प का?" तो तिच्याकडे पाहून म्हणाला, "मन लागत नाही. तुला एकटी सोडून जायचं. पण घरासाठी, तुझ्यासाठी आणि सचिनसाठी मला जावंच लागेल." ती त्याचा हात आपल्या मावश्या हातात घेऊन हळूच म्हणाली, "मी वाट बघेन. पण लक्षात ठेव, आता तू एकटा नाहीस. माझं मन, माझं आयुष्य तुझ्यातच गुंतलं आहे." त्या रात्री विलासच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला खरं घर, खरं प्रेम मिळालं होतं. काही दिवसांनी तो शहराकडे निघाला. गावात मागे राहिली त्याची तरुण, देखणी पत्नी आणि अभ्यासात रमलेला सचिन. गावकरी मात्र अजूनही कुजबुजत होते. विलासला एवढी सुंदर बायको मिळाली, खरंच त्याचं नशीब जोरावर आहे. विलास शहराकडे निघून गेला. त्या दिवसापासून घराचा चेहराच बदलला. अंगणात तिच्या पावलाचा टाळेबंदी आवाज घुमवायचा. पण घरात विलासच्या हास्याची ऊब उरली नव्हती. सकाळी ती ओल्या केसांनी अंगणात पाणी भरायला जाई. तिच्या सडपातळ कटीला घट्ट बसलेली साडी, केसावरून टपटपणारे थेंब आणि चेहऱ्यावरचं तरुणी तेज गावकऱ्यांच्या नजरा नकळत तिच्याकडे वळायच्या. लोक कुजबुजायला लागले, "विलास शहरात मजुरी करतो आणि ही तरुण बायको इथे एकटीच राहते. काय होईल कोण जाणे. सचिन तर अजून लहान आहे, अभ्यासात गुंतलेला." घरात या तरुणीचं कोण गावातल्या प्रत्येक कुजबुजणाऱ्या आवाजाने तिचं मन पोखरलं. बाहेर अंगणात उभं राहून सुद्धा तिला अवघड होऊ लागलं. पण तरीही ती रोज घर सांभाळायची, सचिनला जेवण द्यायची आणि शांतपणे आपलं मन आवरून ठेवायची. सचिन अजून कॉलेजलाच शिकत होता. तो आपल्याच अभ्यासात बुडलेला, पण त्याच्या डोळ्यांना भावाच्या बायकोचं सौंदर्य नकळत दिसायचं.
एखाद्या संध्याकाळी अभ्यास करताना पेन पडून गेलं की ती उठून पेन उचलून द्यायची. तिचा तो हलकासा स्पर्श, मऊ आवाजातलं "हे घे सचिन" त्यांच्या किशोरवयीन मनाला गोंधळून टाकायचं. ती मात्र सचिनकडे खूप आपुलकीने बघायची. तिच्या डोळ्यात नेहमीच आईसारखी माया असायची. कधी शाळेचा टिफिन भरून द्यायची, कधी अभ्यासात एखादा शब्द नीट उच्चारून दाखवायची. पण सचिनच्या मनात ही माया आणि त्या सौंदर्याचे आकर्षण यामध्ये गडबड होऊ लागली. सचिन अजून तरुण आहे. तिचं सौंदर्य त्याच्या नजरेत नक्कीच भरेल. विलास कितीही प्रामाणिक असला पण शहरात किती महिने राहणार? घरात ही बाई एकटी, असे किती दिवस होईल? अशा अफवा तिच्या कानावर येऊ लागल्या. प्रत्येक अफवेचा काटा तिच्या मनात खोलवर उतरत होता. तिला एकीकडे पतीचं प्रेम आठवून जगायचं होतं, तर दुसरीकडे गावकऱ्यांचा संशयी नजरा तिला घेरत होत्या. सचिन मात्र मनातल्या गोंधळाशी लढत होता. एका बाजूला तो भावाच्या पत्नीला वहिनी म्हणून मानत होता. तिची सेवा करताना मनात कृतज्ञतेची भावना असायची. दुसरीकडे त्याचं वयातील तरुणाई नकळत तिच्या सौंदर्याकडे ओढली जात होती. घराच्या भिंतीमध्ये शांतता होती, पण त्या शांततेखाली एकटेपणा, ओढ आणि न बोललेली भावनांची वादळ दडलेली होती. विलास शहरात गेला आणि दिवसेंदिवस घरातील शांतता जड होऊ लागली. सचिन कॉलेजला जायचा, परत यायचा, अभ्यास करायचा. पण आता घर रिकामं वाटायचं नाही, कारण घरात वहिनी होती. ती सकाळी सचिनला उठवायची. स्वयंपाकघरातून तिच्या हाताने केलेल्या पोळ्या भाजीचा सुगंध यायचा. ती नीटनेटक्या साडीमध्ये अंगणात पाणी भरायला उभी राहिलेली की सचिन नकळत खिडकीतून तिच्याकडे पाहत बसे. तिच्या ओल्या केसातून खाली टिपणारे थेंब पाहून त्याच्या मनात विचित्र हलचल होत असे. सुरुवातीला त्याला वाटायचं, ही तर माझी वहिनी आहे, मी असं का बघतोय? पण जितकं टाळायचं तितकंच तिचं सौंदर्य त्याला खेचून घ्यायचं. एकदा असं संध्याकाळी वीज गेली. घरात अंधार झाला. सचिन अभ्यास करत होता, पण दिवा मावळला गेला. वहिनीने हातात कंदील घेऊन त्याच्या टेबलाजवळ ठेवला. त्यानं मंद उजेडात तिचा चेहरा लखलखून दिसत होता. ती म्हणाली, सचिन, डोळ्यावर ताण देऊ नको, हळूहळू अभ्यास कर. तो तिच्याकडे पाहत राहिला. तिचा मऊ आवाज कानात घुमत राहिला. नकळत त्याच्या ओठावरून निघाला, वहिनी, तुमच्याशिवाय घर ओसाड वाटत असतं. ती थोडी दचकली, पण काही न बोलता हलकंसं हसली. त्या हसण्यात एक वेगळीच ऊब होती, जी सचिनकडे थेट पोहोचली. कधीकधी अभ्यास करताना अवघड प्रश्न अडकला की वहिनी त्याच्या जवळ बसायची. तिला फारसा अभ्यास करायचा नाही, पण तो वाचून दाखवताना ती एकटक त्याच्याकडे बघायची. तिच्या नजरेचा तो स्पर्श सचिनला गोंधळून टाकायचा. एकदा पावसातल्या रात्री वारा जोरात सुटला. छप्पर टकटक वाजू लागले. सचिन गादीवर बसून पुस्तक वाचत होता. वहिनी दिवा घेऊन आली आणि म्हणाली, इथे गारवा खूप आहे, थंडी वाजेल तुला, गोधडी घे. तिने स्वतःच्या हाताने गोधडी त्याच्या खांद्यावर पसरली. तिच्या बोटाचा तो हलका स्पर्श जाणवला आणि सचिनचं हृदय धडधडू लागलं. त्या क्षणी त्याला असं वाटलं जणू आईची माया आणि एका तरुण स्त्रीचं अनामिक आकर्षण दोन्ही त्याला स्पर्शून गेलं. पण त्याच्यातील जवळीक शब्दात नव्हती. ती फक्त नजरेत, स्पर्शात आणि एकटेपणाच्या ओझ्यात होती. दोघेही एकमेकांपासून पळू शकत नव्हते, पण जवळ येणं त्यांना भीतीदायक वाटत होतं. असेच दिवस निघत होते. त्या दिवशी दुपारी मुसळधार पाऊस सुरू होता. बाहेर वादळ, पावसाचे थेंब खिडकीवर आपटत होते. सचिन खोलीत टेबलाजवळ बसून अभ्यास करत होता. वही पुस्तक सगळ्या समोर पसरलेलं. त्याचवेळी वहिनी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. पाऊस सुरू असल्याने अंगणात मातीचा गंध पसरला होता. सचिन अभ्यासात गुंग होता, पण नकळत त्याचे कान वहिनीच्या हालचालीकडे लागले. अचानक बाथरूममधून हलक्या आवाजात ती म्हणाली, सचिन, ऐकतोस का? तो दचकलाच. एवढ्या शांत दुपारी वहिनी नावाने आवाज दिला म्हणून तो पटकन उठला. हो वहिनी, आतून तिचा लाजरा घाबरलेला आवाज आला. मी कपडे आणायला विसरले. पाटावर माझी साडी ठेवली आहे.
तू इथे आणशील का? क्षणभर सचिनचा श्वास अडकला. तिच्या आवाजातील संकोच आणि लाज त्याच्या मनाला थेट भिडली. तो अवघडून म्हणाला, मी? म्हणजे मी कसा देऊ? आतून हळूच हसत तिने उत्तर दिलं, मग दुसरं कोण आहे घरात? कृपा करून देऊन टाक. डोळे मिटून आण. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. पाय आपोआप पाटाकडे गेले. खरंच तिथे तिची निळसर हलक्या रंगाची साडी आणि एक ब्लाऊज ठेवलेला होता. तो थरथरत्या हाताने कपडे उचलतो आणि बाथरूमजवळ पोहोचतो. दार अर्धवट लाकडी होतं. आतून ती कुजबुजली. हातातून आत सरकवलं. मी घेते. सचिनने हात कापत होते. तो कपडे दाराच्या फटीतून पुढे करतो आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून नकळत एक दृश्य उमटलं. आतल्या ओलसर प्रकाशात वहिनीच्या कोवळ्या खांद्याच्या पाण्याने तपलेल्या त्वचेचा एक क्षणिक झोत त्याला दिसला. त्याच्या डोळ्यात दुःख आलं. श्वास जोरात झाला. त्याला वाटलं त्याने जे पाहायला नको ते पाहिलं. पटकन नजर बाजूला केली. कपडे सरकवले. आतून तिचा हात पुढे आला. बोटांनी त्याचे थरथरते हात हलके स्पर्शाने गेले. त्या स्पर्शाने त्याचा अंग शरारले. ती पटकन कपडे ओढून घेतले. पण तिच्या डोळ्यातली लाज, ओलसर केसांमधून टपकणारे थेंब आणि थरथरणाऱ्या आवाजाने त्याचं मन वेडं झालं. तो मागे सरकला आणि काही न बोलता आपल्या खोलीत धावत गेला. हृदयाची धडधड थांबेना. डोक्यात सतत तेच दृश्य फिरू लागलं. मी काय केलं? मी तिला कसं पाहिलं? ती माझी वहिनी आहे. पण ते डोळ्यापुढून जातच नाही. काही वेळाने वहिनी स्वच्छ साडी नेसून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर हलकी लाली होती. डोळे जमिनीकडे. सचिनला अपराधीपणा वाटला. तो उभा राहून संकोचाने म्हणाला, वहिनी मला माफ करा. मी नकळत ती थोडं हसली. पण नजरेत एक अनामिक कोमलता होती. हलक्या आवाजात म्हणाले, कधी कधी काही गोष्टी आपल्याकडून होत नाहीत. सचिन, पण त्याबद्दल मनाला त्रास करून घेऊ नकोस. तुझा दोष नाही. पण तिच्या शब्दामागे एक वेगळीच लाज आणि नकळत उमटलेलं आकर्षण दडलेलं होतं. ती वळून निघून गेली. पण तिचा सुगंध, तिच्या पाण्याने ओल्या अंगाची झलक आणि तिच्या नजरेतली हलकी गोडी, हे सगळं सचिनच्या मनाला कायमचं भिडून गेलं. त्या रात्री तो झोपेच्या ओढ्याशाला गेला. पण प्रत्येक वेळी डोळे मिटले की बाथरूमच्या त्या क्षणाचा उजेड पुन्हा झळकून लागला. त्या दिवशी दुपारनंतर अचानक आभाळ भरून आलं. काळेकुट्ट ढग दाटले आणि कॉलेज सुटल्याच्या वेळेला मुसळधार पाऊस सुरू झाला. सचिनकडे छत्री नव्हती. तो धावत धावत गावाकडे निघाला. पण वाटेतच कपडे पाण्याने भिजून अंगाला चिकटले. शर्ट अंगावर घट्ट चिकटून शरीराची रेषा ठळक दिसत होते. केसांमधून सतत पाणी टपटपत होतं. शर्टमधून पावसाचा गारवा थेट अंगात शिरत होता. त्यामुळे तो थरथरत घरी आला. घरात प्रवेश करताच तो थकून भिंतीला टेकला. आता असं बसून चालणार नाही, नाहीतर सर्दी होईल. असा विचार करून त्याने दार बंद केलं आणि पटकन कपडे काढायला सुरुवात केली. शर्ट काढून टाकला. मग भिजलेली पॅन्ट जमिनीवर पडली. तो गडबडीत गोधडी अंगावर घेणार इतक्यात अचानक दार उघडलं. हातात टावेल घेऊन वहिनी आत आली. सचिन, हे घे, पटकन अंग पुसून घे, नाहीतर पुढचं वाक्य तिच्या ओठावर अडकलं. समोर सचिन अर्धनंग अवस्थेत उभा होता. त्याच्या ओल्या अंगावरून अजूनही पाण्याचे थेंब खाली झरत होते. तरुण शरीराचा थाटारपणा तिच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होता. तिच्या मनात एक धक्का बसला, पण नजरा आपोआप स्थिरावल्या. सचिन बेदारला. वहिनी, तो घाईघाईने गोधडी अंगावर ओढू लागला. पण गडबडीत ती खालीच सरकली. तो घाईघाईने लपवायचा प्रयत्न करू लागला. पण जास्त लपवायचा प्रयत्न जितका करतोय तितका तो अजून उघड दिसत होता. वहिनीचे गाल लाल झाले. तिचा श्वास जड झाला. काही क्षण तिने नजर वळवली, पण पुन्हा आपोआप डोळे त्याच्याकडे गेले. तिच्या मनात अचानक विचार चमकला. मी नवविवाहित आहे, पण माझा नवरा मला लग्नानंतर लगेच एकटी सोडून गेला. किती दिवस झाले मला त्याचा स्पर्शही नाही मिळाला. त्या विचाराने तिच्या डोळ्यात एक अनामिक तहान चमकली. सचिन घाबरून म्हणाला, माफ करा वहिनी, मला वाटलं तुम्ही येणार नाही.
तो लाजून अपराधीपणाने डोळे खाली घालून उभा होता. वहिनीच्या हातातला टावेल थरथर कापत होता. तिला मनातून त्याला टावेल द्यावंसं वाटलं. त्याच्या अंगावरचे थेंब पुसून काढावंसं वाटलं. पण तिचं अंतरंग आणि समाजाची भीती तिला रोखून धरत होती. ती काही क्षण सारखी उभी राहिली. त्याच्या नजरा क्षणभर भिडल्या. त्या नजरेत ना फक्त लाज होती, ना फक्त अपराधीपणा, तर एक खोलवरचं अनामिक आकर्षणही होतं. मग ती पटकन डोळे झाकून त्याच्याकडे टावेल फेकल्यासारखं दिलं आणि वळून बाहेर निघून गेली. तिच्या पावलाचा आवाज अंगणात विरून गेला, पण तिच्या मनात मात्र तो क्षण खोरला गेला. बाहेर जाऊन ती वाड्याच्या अंगणातल्या झाडाखाली थबकली. श्वास घ्यायलाही तिला त्रास होऊ लागला होता. स्वतःशीच ती कुजबुजली, देवा, हे काय होतं? मला काय झालंय? मी त्याला असं का पाहिलं? मी त्याच्या नजरेत हरवले. मी विल्लाची पत्नी आहे. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण ओठावर एक हलकीशी कळवळलेली स्मित रेषा उमटली होती. आतल्या खोलीत मात्र सचिन गोधडीत शिरून बसला होता. त्याच्या मनात घालमेल चालली होती. मी तिचा भाऊ समान आहे, तरी मी तिच्याकडे असं पाहिलं. पण त्या नजरेत काहीतरी होतं. तीही क्षणभर थांबली. जणू तिलाही माझ्याबद्दल त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. बाहेर अजून पाऊस कोसळत होता आणि घरच्या भिंतीमध्ये दडलेलं गुप्त आकर्षण ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखं थरथरत राहिलं. मित्रांनो, कथेचा पुढचा भाग बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.